महानुभाव या श्रीमान गोकुळचंदी विद्यालय कोपरगाव येथून 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त आज झाले आहे. त्यांचा सेवापूर्ती समारंभ आणि तिने दिलेल्या पुस्तक पैलवान या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सन्मित्र, ज्येष्ठ बंधू, मार्गदर्शक आदरणीय चिन्मय उदगीरकर दादा, दुसरे ज्येष्ठ साहित्यिक, वात्र टीकाकार, सुप्रसिद्ध कवी नारायण सुमन हे या ठिकाणी आलेले आहेत. अर्धा तासापूर्वीपर्यंत आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो होतो. त्यांचा एक त्यांना चहा पिण्यासाठी म्हणून त्याच्या घरी घेऊन गेलाय. ते 5-10 मिनिटात या ठिकाणी हजर होतील. अगोदर ते अर्धा तास इथं बसलेले होते, तर त्यांचा तो चहा का काही ऐकेत ना, घरी जाऊन येऊ म्हणून ते गेलेले. ते 10-15 मिनिटात. त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र बापू जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे, गोदामाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विजयराव वहाणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विजयराव वहाणेंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसावं. नारायण सुमन स्टेजवरूनही आपल्याला चांगले ऐकता येतील, तरी कृपया वहाणे साहेबांनी स्टेजवर येऊन बसावं. कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष आमचे सन्मित्र ॲडव्होकेट बिगर साहेब, आमच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे विश्वस्त माननीय आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सातव साहेब, सुप्रसिद्ध डॉक्टर बालरोगतज्ञ आणि एच विद्यालयाचे सहसचिव माननीय डॉक्टर अमोल आजमेरे हे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. माझ्या मिसेसने ज्या संस्थेत 32 वर्ष नोकरी केली, ती सर्वच मॅनेजमेंटनी सकाळी आमचा चांगला आदर सत्कार केला. अतिशय मोठ्या स्वरूपात, चांगल्या स्वरूपात आम्हाला निरोप समारंभ दिला आणि त्याच्यानंतर एक तासाभराने त्यांच्या नातेवाईकात थोडीशी दुर्घटना घडली. त्याच्यामुळे मग बाकीची मंडळी काही या ठिकाणी आज आलेली नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आजमेरे साहेब या ठिकाणी आणले. आम्ही म्हणजे थोडीशी भावना मी व्यक्त करून दाखवतो तुमच्या सगळ्यांजवळ. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या मिसेसनी जी नोकरीला लागली, त्याला नोकरीला लागण्याला कारणीभूत झालेले आदरणीय स्वर्गीय नामदेव अण्णा परजणे आणि स्वर्गीय बाळासाहेब सातबाई हे दोघेही आज हयात नाहीत. मी नेहमी कौतुकानं अभिमानानं सांगत असतो की स्वर्गीय नामदेव अण्णा परजणेंनी त्या काळात माझी परिस्थिती नसताना माझ्या मिसेसचं BEd करून दिलं आणि स्वर्गीय बाळासाहेब सातबाईंनी माझी ऐपत नसताना आणि बुवाच नसताना त्या काळात एच विद्यालयात नोकरीला लावून दिलं. आणि मी खूप वेळा प्रामाणिकपणे सर्व कबूल करत असतो की मिसेस नोकरीला असल्यामुळं माझं अर्थशास्त्र सुखकर झालं आणि त्याच्यामुळेच मी सामाजिक काम करू शकलो. हे सगळं तत्वज्ञान भरण्यापोटी असतं. मला त्या बाकीच्या काही चिंता नसत्या. त्याच्यामुळे आता ते तिलाही पटत नाही. तिला मी खूप वेळा सांगितलं की आज सगळा डोलारा उभा राहिला आहे, त्याच्यात तुझाच सिंहाचा वाटा आहे. हे कबूल करायला मला काही कमी मला वाटत नाही, कारण ज्यावेळी इतर जबाबदाऱ्या घेणं आवश्यक असतं, म्हणजे आपण सर्वजण प्रापंचिक आहात, कुटुंबातल्या ज्या प्रमुख जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्याचा सगळा 80% भार त्यांनी उचलल्यावर आपल्याला मग सामाजिक काम करायला पूर्ण मिळतं आणि आपल्याला वेळ मिळतो. त्यामुळे मी थोडासा वेळ ठेवू शकलो. आज म्हणजे कल्पनाने 6-7 वर्षापूर्वी कथा संग्रह लिहिलेला होता, परंतु माझ्याच काही तांत्रिक अडचणीमुळे तो बाजूला पडला. मला एक पुस्तक छापायचं होतं, ते पुस्तक छापायला अडचणी होत्या. त्याच्यामुळे ते पुस्तक छापण्याच्या अगोदर हे पुस्तक मला
प्रकाशित करता येईना, म्हणून ते सगळं परिपूर्ण असूनही काही काळ ते पुस्तक बाजूला पडलं. आणि मग आता सेवानिवृत्तीच्या काळात तरी आता तोपर्यंत त्या सगळ्या अडचणी दूर होऊन गेल्या. आणि मग त्या सेवानिवृत्तीच्या काळात तरी आपण हे सुरू करावं, म्हणून मग या पुस्तकाचं आज प्रकाशन समारंभ आज संपन्न होत आहे. हा जो पुस्तक प्रकाशन संपन्न होत आहे तो 5-6 वर्षापूर्वीच लिहिलेलं पुस्तक आणि मंगेश पाडगावकरांनाही दाखवलं. मंगेश पाडगावकरही कोपरगावात खूप दिवस होते. सातबाई वहिनी आणि सातबाई वहिनीचाही काव्यसंग्रह आपण मंगेश पाडगावकरांना दाखवला होता. आमचं पुस्तकही आपण मंगेश पाडगावकरांना दाखवलं होतं आणि त्यांनी त्याच्यात बऱ्याचशा दुरुस्त्या सुचवल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक मान्य तारा पाटील साहेब यांना विनंती आहे की कृपया त्यांनी स्टेजवर यावं. मान्य तारा पाटील साहेब. हा पोस्टर पैलवान हा कथा संग्रह आज आपल्या सर्वांच्या समोर येईल. आणि या प्रकाशनाच्या निर्मितीसाठी आमचे सन्मित्र गणेश कानडे त्यांनी पूर्ण डीटीपी केले. म्हणजे जवळ 5-6 वर्ष या कथा संग्रहाचं काम चालू होतं. गणेश कानडे असायचं, गणेशलाही आपण स्टेजवर बोलूया. गणेश कानडेंनी याच्यासाठी खूप श्रम घेतलेले. जवळजवळ 6 वर्ष म्हणजे गणेशने सगळं साठवून ठेवलं. 6 वर्ष तो पुस्तकाचं काम करत होता, बारीक सारीक दुरुस्त्या आणि ते सगळं करून सगळं झालं फायनल की परत ते बाजूला पडल्या जायचं. परत नंतर सगळे संसार करायचे. संबंधात सगळा गणेशने हा सगळा त्रास सहन केला. दुसरा आमचे सहकारी संतोष तांदळे त्यांच्याकडे आता नारायण सोमत गेले. त्यांनी या पुस्तकासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. असे संतोष तांदळे आणि नारायण सोमत हे दोघेही बरोबरच या ठिकाणी येतील. या पुस्तकात पुस्तकाबद्दल मी फार बोलणार नाही, कारण या पुस्तकाचा पहिला वाचक मी आहे. पहिला वाचक समीक्षक मी आहे. कथा तयार झाली की ती मला ऐकावा लागायची, वाचावा लागायची, ऐकावा लागायची. तिने ती सगळी आनंदाने ऐकलेली आहे. आणि म्हणजे पत्नी आहे म्हणून कौतुक करतो अशातला भाग नाही. मुळात मी कधी काही चांगलं साहित्यिक होतो. मला साहित्यातलं थोडंफार बऱ्यापैकी कळतं, म्हणजे खूप कळतं असा दावा मी करणार नाही, पण मीही कधी काही साहित्यिक होतो. फक्त साहित्यिक व्हायच्या नादात मी 12वी सायन्सला नापास झालो आणि मग त्याच्यामुळे मी सुधारणा करून तो नाद सोडून दिला. माझ्या स्वतःच्या 60-70 कविता आहेत, 5-6 कथा आहेत. मी व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीवर समीक्षा लेखन केलेलं आहे आणि त्या समीक्षा लेखनालाही मला विद्यापीठाचं पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्याच्यामुळं मी स्वतःही साहित्यिक आहे, सांगायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या साहित्य वर्तुळात राहून आता आमच्या घरातच साहित्य वर्तुळ झालंय. त्याच्यामुळे इतर ठिकाणी साहित्य वर्तुळात राहून मी माझी साहित्य प्रेमाची हौस भागून घेत असतो. त्याच्यामुळे साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवरांशी माझा बऱ्यापैकी संबंध आहे. म्हणजे नारायण सुमंत त्यापैकीच आहे. नारायण सुमंतांचं बद्दल मी काय वेगळं सांगावं. नारायण सुमंत तुम्ही सर्वांनी त्यांना कमीत कमी 2 ऐकलेला असेल. कोपरगाव ते आडगाव म्हणजे वरचेवर येत असतात. आमचे कौटुंबिक म्हणजे मार्गदर्शक आहेत. माझे आमचे चांगले संबंध आहेत. छोट्या छोट्या गोष्टींना छोट्या छोट्या कार्यक्रमांनी आम्ही त्यांना बोलवत असतो आणि ते आमच्या प्रेमापोटी येत असतात. म्हणजे चिन्मय राजा जसे आदिनाथच्या प्रेमापोटी कोणत्याही कार्यक्रमाला येतात, तसे नारायण सुमंतही आमच्या प्रेमापोटी छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा येतात. तो एक असा धागा असतो की पूर्ण अवघड होऊन जातो, तसाच हाही असा भाग आहे. तर अशा प्रकारे आज या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत. एक 10-15 मिनिटातच अजून 1-2 पाहुणे येणं बाकी आहे. ते पाहुणे आले की आपण लगेच प्रकाशन समारंभ उरकून घेऊया. 10-15 मिनिटातच मी फार तुम्हाला त्रास देणार नाही. आज तुम्ही नाहीतरी ठरवूनच आला 2-3 तास काही ऐकायचं, परंतु एक नारायण सुमंतांच्या नावाखाली बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. काही लोक चिन्मय दादासाठी आलेली आहेत, म्हणजे माझ्यासाठी म्हणून आलेले खूप कमी लोक आहेत त्याच्यात.
आज काही आमच्याकडे कंपल्सरी दंड वगैरे नव्हता की आज आमच्याकडे कॉलेजला कार्यक्रम असला वरती सेमिनार असला की आमचा सरळ सरळ फतवा असतो, त्याच्यामुळे उपस्थिती कंपल्सरी आणि चांगली असते चांगल्यापैकी. परंतु आज जे आहेत उपस्थित ते असे वेगवेगळ्या कारणाने गोळा झालेली रसिक आणि गर्दी मंडळी आहेत. म्हणजे इतक्या आमचे नगर वाढणे साहेब माझे नगराध्यक्ष ते आम्हाला सांगत होते की मी प्रेक्षकात बसलो माईकच्या जरा पुढे बाजूला बसलो की मला सुमंत अतिशय सुस्पष्ट आणि चांगले ऐकू येतील. म्हणजे त्यांना नारायण सुमंतांना ऐकायचंय. अशी बरीच मंडळी सुमंत साहेबांना ऐकायला लागली, ते चिन्मयदादांना भेटायला लागले, चिन्मयदादांना ऐकायला लागले. कार्यक्रम संपल्यानंतर स्नेह बोलण्यानंतर विनोदाचा भाग थोडा अध्यक्ष विनोद करतायत बुवा तुम्ही जेवणाचं बोलवलं म्हणून आम्ही आलो, तर त्याच्यात काही भाग नाही आणि तुमची विनोदही आम्ही चांगला समजू शकतो. मी आधीच सांगितलं तुम्हाला मी साहित्य रसिक माणूस आहे. म्हणजे जरी माझ्या हातून काही एखादा त्याचा संग्रह वगैरे लिहिला नाही पण मी त्यातला दर्दी माणूस आहे. माझ्या लहानपणी म्हणजे मी कॉलेजला असताना 11वी 12वीला कोपरगाव शहरात डॉक्टर सतीश मेहता म्हणून जे वारले आता ते असे दर्दी साहित्यिक होते, साहित्य रसिक होते. आणि त्या मेहता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी परिसरातल्या नामवंत व्यक्तींना बोलावून ते साहित्यिक मेजवानी द्यायचे. आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेश आबा परजणे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ते वेळेच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल असतात. त्यांनी आम्हाला 5ची वेळ दिली होती, त्याच्यामध्ये 5 हजर आहेत. मी आदरणीय राजेश आबांचं गुरुवर्य पितृतुल्य व्यासपीठ त्यावर असणारे सगळे पदाधिकारी सगळेच माझे आहेत. सगळ्यांनी स्वीकारलंय मला त्यांच्या कुटुंबाचा भाग म्हणून. तर कोपरगाव मला माझंच वाटतं. नाशिकमध्ये कमी असतो आजकाल आणि कोपरगावमध्ये जास्त असतो. कारण महानुभाव सर, परजणे दादा, आदिनाथ वाडणे सर इतकी सगळी प्रेम करणारी मंडळी आता माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झालेली आहे. त्यामुळे कोपरगाव आता माझं दुसरं गाव आहे असं मला काहीही एवढं वाटत नाही. पण जसं मी म्हणतो की MH15 नाशिक आहे तसं MH17 आपलं कोपरगाव आहे. 17 म्हणजे खतरा. एकदा कोपरगावकरांच्या डोक्यात जरा खट्टी बसली की कार्यक्रम झालाच म्हणून समजायचं. हे नगरी फटका सगळ्याला फार खतरनाक असतो. पण कार्यक्रम घरगुती आहे, आपल्या लोकांचा आहे, आपण सगळे जमलेलो आहोत. त्यामुळे DJ पेक्षा सुद्धा आपल्या टाळ्यांचा आवाज जास्त कडकडाटीने मोठा झाला पाहिजे. नाही दम नाही, जोरात अजून जोरात जरा अजून जोरात. थँक्यू. गेले 7-8 वर्ष हिरालाल भाऊंचा आणि माझा परिचय आहे. सहवास मला लागतो, त्यांचं मार्गदर्शन मला लागतं. ते दृष्टे आहे खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे मला हे सांगताना कुठेही कचरावंसं वाटत नाहीये की तुम्ही साहित्यिक उगाच व्हायचा प्रयत्न करत होता. तुम्ही अभिनय खूप चांगला करू शकता. मी खरं सांगतो, कारण खूप सेन्सिटिव्ह आहेत ते आणि त्यांच्या अभिनयाचे सगळे पैलू काहीतरी वैरी सांगतीलच निवांत भेटल्यानंतर. महत्वाची गोष्ट आहे ना की एक गृहिणी जी 32 वर्ष एका संस्थेमध्ये छान काम करते आणि ती एक अशा पद्धतीचं छान टीकात्मक मर्मविनोदी भाषेतून एक साहित्य आपल्या समोर आणते. किती अलौकिक गोष्ट आहे. नाही तर आजकाल टेलिस्कोप मधल्या सगळ्या आमच्या बायकांना जर विचारलं की कसं चाललंय घर, तर त्यांच्याकडे फक्त कट आणि कारस्थानच असतात. नंदेला कसं नाकावर पाडलं पाहिजे, सासूबाईच्या भेंडीच्या भाजीमध्ये कसं मीठ टाकलं पाहिजे जास्त, कसं दिराला छळलं पाहिजे, कुटुंब कसं फोडलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि आपल्या आपल्या लोकांना असं वाटतं की हे सगळं खरं की काय, ते आपण खरं समजत चालतो. त्यामुळे अलीकडे काही गावातल्या घरांमध्ये सिरियलची सारखी घरं निर्माण व्हायला लागले बरं का. त्यांच्याकडे पण असा वापर तयार व्हायला लागलेला आहे.
पण हे सगळं नाकारून कोपरगावमध्ये एक साहित्यिक कुटुंबामध्ये 32 वर्ष बाहेर आपल्या संस्थेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या मध्ये योगदान दिल्यानंतर सुद्धा एक गृहिणी इतकं छान आपलं कवित्व, आपली रचनात्मकता आणि कलात्मकता जपते आहे आणि इतकं छान शैलीतून एक पुस्तक लिहिते आहे, यासाठी खरोखर उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. उभं राहून टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. कारण सुमंत सर, आम्हाला प्रश्न पडला आता की तरुणाईकडून नवीन काही दिलं जात नाही. हा बसा बसा, थँक्यू. तरुणाईकडून काही नवीन लेखनच येत नाही. या मोबाईल नावाच्या राक्षसाने सगळं संपवून टाकलेलं आहे, प्रतिभाच गोठवून टाकलेली आहे. म्हणजे आमच्याकडे एक रेट असतो सर की साधारणपणे डेली सोप बघताना सुरुवातीला 10 वर्षापूर्वी लोकांचा कॉन्सन्ट्रेशनचा जो पॉइंट होता तो 10 मिनिटांचा होता. तो आता खंगून फक्त 1 मिनिटावर झालेला आहे. म्हणजे 1 मिनिटाच्या वर आपण कुठलीही गोष्ट कॉन्सन्ट्रेशनने बघू शकत नाही. आणि याचा रिसर्च केल्यावर कळल्याचं एकमेव कारण हे आहे की लोकांचा वाचनाचा जो छंद आहे तोच संपलेला आहे. त्यामुळे ते वाचत नाहीये, त्यांचं व्हिज्युअलायझेशन काम करत नाहीये आणि म्हणून त्यांचा कॉन्सन्ट्रेशनचा जो पॉइंट आहे तो ढासळलेला आहे. म्हणून चांगलं लेखन तरुणाईकडून येत नाहीये, युथ फेस्टिवल्स होत नाहीयेत. म्हणजे आता सरांच्या नंतरची कुठली बॅच आहे की जी अतिशय उत्तम लिहिते आहे? असतील तर त्यांची मोजकी हातावरतीच आहे. जर साहित्य परंपरा संपली, नवीन लिखाणचं आलंच नाही, तर आपला मराठी भाषा, आपलं साहित्य, समृद्ध साहित्य, आपली ही जी साहित्यिकांची गंगा आहे ही सगळी पुढे वाहणार कशी? पुढे आपण काय देणार आहोत समाजाला? कारण महाराष्ट्राने कायमच साहित्यिक क्षेत्रामध्ये भारताचं नेतृत्वच केलेलं आहे. म्हणजे इरफान खान सर साहेब मला भेटले होते आणि आम्ही इगतपुरीमध्ये जेव्हा भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की चिन्मय, तुला माहिती आहे का की मराठी ऍक्टर हा समृद्ध का बरं आहे, किंवा मराठी ऍक्टरला सगळे हिंदी ऍक्टर्स का घाबरतात? मी म्हटलं नाही, मला माहिती नाही, कारण तुमचं साहित्य खूप स्ट्रॉंग आहे म्हणे. म्हटलं कसं सर? म्हणून त्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आहे. म्हणजे जर आपण ज्ञानेश्वरीला साहित्य जर मानलं जे आहेच, तर बघणार नाही तुमच्याकडे परंपरा ही 1000 वर्षांची परंपरा आहे. इतकं लेखन तुमच्याकडे समृद्ध आहे. आणि म्हणून मराठी आर्टिस्ट हा खूप तोडीचा असतो, कमाल असतो. हे इरफान खान साहेब म्हणतात, जे मी हॉलिवूडमध्ये काम केलं होतं, जे एक नावाजलेले अभिनेता म्हणून ओळखले जातात. पण ही साहित्य परंपरा कुठेतरी संपते की काय, नवीन लेखनच येत नाही की काय, हे सगळं वाटत असताना मला असं वाटतं की या तरुणीने, मी मुद्दाम तरुणी म्हणेन त्यांना, कारण त्यांचं लिखाण खूप छान तरुण आहे. या तरुणीने एक नवीन प्रघात घातलेला आहे लेखनाचा. आणि मी खरंच सांगतो, जर का बायकाने ठरवलं ना की आपल्या नवऱ्यावरती पुस्तक लिहायचं, इतका धमाल तुम्हाला त्याच्यामध्ये साहित्याचा मस्तपैकी गोळाबार मिळणार आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. त्याच्या खुदकन असला बघा सगळ्या, आणि सगळे नवरे टेन्शन मध्ये येतील माहितीये का, सगळे नवरे. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही पण तुमची वात्रटिका लिहिली पाहिजे. सुमन सरीकडे आहेच, तर तुमच्याकडे उत्तम विषय आहे आपला नवरा, त्याच्यावरती फक्त काही लिखाण सुरू करा आणि पुढच्या वर्षी भाऊ आपण सामुदायिक प्रकरण सोहळा काढूया. तर जोक्स अपार्ट, तर सगळ्यांनी पुस्तक वाचायचं आहे, सगळ्यांनी त्याच्यातून प्रेरणा घ्यायची आहे, लिखाण सुरू करायचं आहे. पुन्हा आपली साहित्य जी परंपरा आहे ती आपण भक्कम करायची आहे. कारण एक स्त्रीचं साहित्य, तिच्याकडून जेव्हा काहीतरी छान लेखन, सेन्सिटिव्ह काहीतरी लेखन येतं, तेव्हा ते घराला खूप छान बांधून टाकतं. त्यामुळे घरची स्त्री सुशिक्षित, म्हणजे आता डिग्री घेतलेली नाही बरं का, सुशिक्षित, सामाजिक सुशिक्षित जर असेल तर ते कुटुंब टिकून राहतं. त्या कुटुंबाचा प्रगतीचा जो ग्राफ असतो तो वाढलेलाच असतो. त्यामुळे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही पुढे या, छान लिखाण करा, छान वाचा आणि पुन्हा ही सगळी साहित्यिकची मांदियाळी आहे ती आपल्या पिढीमध्ये रुजवा. कारण तुम्ही ते मनावर घेतलं तर नक्की ते होईल. आणि सगळ्यांना तेच सांगायचं आहे की जे मी आग्रहात नेहमी सांगत असतो की हे सगळं चालू असताना जो आपला समाज आहे तो समाज बांधून ठेवण्याची नदी जी आहे गोदावरी माता, ती अविरल निर्मल वाहत राहिली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. माझा भाऊ आदिनाथ गेले 7 वर्ष गोदावरीवरला कचरा गोळा करत असतो, पण तो कचरा येतोच आहे अजूनही, तो कमी होत नाहीये. पण त्याहून भयानक म्हणजे आता गोदावरी वाहत नाहीये, तिचं पाणी, तिचे झरे सगळे आटून गेलेले आहेत.
यावरही काम करणं आवश्यक आहे. तर आज आम्ही हेही काम सुरू केलेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि प्लास्टिक मुक्त कोपरगाव हा नाराज आम्ही दिलेला आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिळून करायचं आहे. त्यामुळे आज खूप छान दुग्ध शर्करा योग आहे की वैदिकच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि प्लास्टिक मुक्त कोपरगाव या दोन्ही गोष्टी एकत्र सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्याची साक्षीदार आपली गोदावरी आई आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि मला छान संधी दिली या कुटुंबामध्ये सहभागी माझं मनोगत व्यक्त करण्याची आणि तुम्ही ऐकून घेत आहात. फक्त लिखाण बंद करू नका, विचार बंद करू नका. थँक्यू सो मच. या मराठी साहित्यामध्ये नव्यानंच आपलं पाऊल उमटो पाहणाऱ्या लेखिकेचा पोस्टर पैलवान हा कथासंग्रह प्रकाशित झाला असं तमाम मुख्य अतिथींच्या वतीनं मी जाहीर करतो की या पुस्तकाचं प्रकाशन आज रोजी झालेलं आहे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं माझ्यासारखा एखादा मराठी मधला जाणकार, अभ्यासक, रसिक जेव्हा बोलतो त्यावेळेस एक निमित्त फक्त असतं त्या पुस्तकावर बोलणं. वास्तविक पाहता की प्रत्येक अक्षरावर जसं काळाची रेघ उमटलेली असते, ही रेघ आपल्याला कशी अस्पष्ट करता येईल ही चिंता प्रत्येक प्रतिभावंतासमोर असते. आज आम्ही ज्या वेळेला 2026 मध्ये जगत असतो त्यावेळेला माझ्यासारख्या पुढे 1965 पासूनचा सगळा साहित्याचा पट समोर आलेला असणार. शंकर पाटील, दमा मिरासदार, व्यंकटेश तात्या यासारख्या कथाकारांच्या कथा, त्या कथांना मिळालेली मौखिकतेची देणगी. कारण मौखिकता ही भाषेची मौलिकता असते. जी कथा कथन करता येते, जी कथा श्रवण करतात, ती मौखिक परंपरेनं पुढे चालत राहते. हळूहळू ही परंपरा मागे पडली. मला याची आठवण होण्याचं कारण एक आहे, ते म्हणजे चिन्मय. कारण चित्रपट क्षेत्रामुळे शंकर पाटील, दमा मिरासदार वगैरे जी होती, शंकरराव खरात यासारखी प्रवृत्ती ही लिहिली झाली पटकथेच्या निमित्तानं. आणि व्हिज्युअलायझेशन, दृश्यमानता अक्षरांच्या वर्णनातून येणार हे वैशिष्ट्य मराठी भाषेला मिळालं. या गोष्टीची ज्या वेळेला मी विचार करतो त्याच वेळेला आज मितीला हा ठीक आहे म्हणायचे की स्त्री बंदिस्त आहे, मुक्त झाली पाहिजे, स्त्रियाची बंधनं हटली पाहिजे. तो एक काळ होता, उभ्या काळ आणि भुईसराचा सारवत होत्या महिला. कदाचित तुम्हाला हे शब्द माहित नसतील, उभ्या काळात भुईसरा म्हणजे काय ते. या सर्वांनाच अडकलेली जी स्त्री होती, दात्याच्या खुंट्यात अडकलेली जी स्त्री होती, उकळाच्या फारेत उठलेली जी स्त्री होती, आडाच्या राहटात अडकलेली जी स्त्री होती, त्या मुक्त झाली, अक्षरांच्या नजीक पोहोचलेले. त्या महाविद्यालयांमध्ये शिकवते आहेत, विद्यालयांमध्ये शिकवते आहेत, कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. परंतु मुख्य उद्देश जो असतो शिकण्यामागचा, तो उद्देश भरकटत गेल्यामुळे जर आपण पाहू गेलो तर आम्ही व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी कोणीही शिकत नाही आहोत. कुणालाही आमचं व्यक्तिमत्व आम्हाला संपन्न करायचं नाहीये शिक्षणातून. कुठल्याही व्यक्तीला तो ज्ञानाच्या मंदिरात, सरस्वतीच्या मंदिरात जातो आहे ते पॅकेजेसची भीक मागण्यासाठी. आम्ही टक्क्यांसाठी शिकत आहोत. 90% पडलेच पाहिजेत, 95% पडलेच पाहिजेत. आणि या दुष्टचक्रामुळे एकेकाळी आपेगाव सारख्या खेडेगावांनी जतन केलेली मराठी
माझ्या मराठीची बोलू कौतिके अमृताची पैदा दिंके ऐसी अक्षरे रसिके मिळते. ज्यांनी शाळेतही तोंड पाहिलेलं नव्हतं अशांनी सुद्धा मुखोद्गत करावी अशी अविरत भाषा, अशी रेषेची वहाणी, अशी अर्थाची करणे मराठी भाषेमध्ये घडली. कारण गुरुकुली शिक्षणाचा उद्देश एकच असायचा, व्यक्तिमत्व संपन्न झालं पाहिजे. आज ज्ञानग्रहणाचाच आमचा उद्देश हुकला असल्यामुळं महिला शिकून सुद्धा, सुशिक्षित होऊन सुद्धा परमेश्वरांनी जी व्यक्त होण्याची आम्हाला संधी दिलेली आहे, साधनं दिलेली ते आम्ही विसरून गेलो. आम्ही अक्षरातून व्यक्त होऊ शकतो, शब्दातून, स्वरातून, तालातून, कालातून, चेहऱ्यातून. किती शक्यता आहेत आमच्याकडे व्यक्त होण्यासाठी. एखादा संतोष तांदळेसारखा चित्रकार रेषेतून व्यक्त होत असतो, उत्तम चित्रकार रंगातून व्यक्त होतो, उत्तम गायक स्वरातून व्यक्त होतो. ज्याला ज्याला प्रतिभेचं देणं आहे तो अक्षरातून व्यक्त होत असतो. दुर्दैवाने आम्ही आत्मकेंद्री होत गेलो. वाढत्या शहरीकरणामुळे अवास्तवी लोकसंख्येचं एकत्रीकरण हे नेहमी समाजाला घातक ठरत आलेला आहे, हा इतिहास आहे. आणि त्या वेळेला मार्ग कोणी दाखवला? त्या वेळेला मार्ग दाखवला साहित्यातून, तो सुद्धा एखाद्या खेड्यापाड्यातल्या पैठणच्या नातानी किंवा आपेगावच्या माऊली. इतकंच काय, जेजुरीच्या होनाजी माळा संघाने सुद्धा आपल्या शाहिरीमधून त्यांनी मार्गदर्शन केलं. कारण व्रती हे जन ना देखवे हा डोळा, व्रती हे जन ना देखवे डोळा, म्हणून कळवळा उपजला असेल. समाजात कळवळा असल्याखेरीज माणूस समाजाचं निरीक्षणही करत नाही आणि समाजावर व्यक्तही होत नाही. मला याच्यासाठी कल्पना त्यांचं मनापासून कौतुक करायचं की तुम्हाला निदान निवांत पण मिळाल्यानंतर तरी समाजामध्ये पाहणं ज्या दुःख आणि वेदना आहेत. माझ्यासारख्या अनेक महिला भगिनींचं जगणं काय आहे चार भिंतीतलं, हे अभ्यासनं, त्याच्यावर चिंतन करणं आणि ते अक्षरांना देणं, व्यक्त होणं. त्यामुळं तुम्हा आम्हाला आजची वस्तुस्थिती काय आहे हे माहित होते. केवळ वर्तमानातून नाही तर इतिहासाला सुद्धा हे साहित्य सांगत राहतं की बाबा रे त्यावेळी महिलाची स्थिती ही अशी होती, म्हणून साहित्य महत्वाचं असतं. आज पहा तुम्ही मुंबईमध्ये, मगाशी चिन्मयजी सांगत होते माध्यमांचं मालिका वगैरे, ज्या वेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दूरदर्शन आलं टीव्हीवर, 40 फूट अँटिना वगैरे ते दादर बिदर तेवढ्या परिसरामध्ये 98% लोक पाहत होते. किती? 98%. आज मितीला दूरदर्शन फक्त 2% जनता पाहते. किती? 2%. बरोबर आमची स्मरण शक्ती आणखी कमी होत चालली, एकाग्रता आणखी कमी होत चालली. कारण आम्हाला अभ्यास नको आहे, आम्हाला तपश्चर्या नको. तपश्चर्याची पद्धत म्हणजे काय हिमालयात जाऊन काही नामजप करत बसणं म्हणजे तपश्चर्या नाही. एखाद्या गोष्टीचा ध्यान घेऊन समूळ आत्मसात करणं म्हणजे तपश्चर्या असते. आज ते आम्हाला नको आहे. आणि त्यामुळे महिला शिकल्या पाहिजे असं का वाटलं सावित्रीबाईंना? का वाटलं असेल महर्षी धोंडो केशव कर्वे? यासाठी की चार भिंतीमध्ये जी कोंडलेली वेदना आहे ती बाहेर आली पाहिजे. तो उद्देश आमचा कितपत साध्य झाला? जसं आम्ही अर्थकारणाच्या मागे लागत आहोत तसं महिला या आणखी गोठट होत चाललेल्या आहेत. मान्य तुम्ही कुटुंबाचा आर्थिक भार सहन करत आहात, पण हा आर्थिक भार सहन करत असताना सुद्धा
जे संगोपन, संवेदना, वात्सल्य तुम्ही मान्य करा अथवा न करा, जे खरं आहे ते मी सांगणार आहे. तर माझं नाही लागत, जे वास्तव आहे ते सांगण्याचं हे काम कुणीतरी केलंच पाहिजे. आज कुठलीही आई पाळणं म्हणताना मला दिसत नाही लेकराला. अहो ठीक आहे, एखाद्या महिलेने तरी पाळणं नेलं का एखाद्या कवयित्री? एकही नाही. याचा अर्थ काय की किती आत्मकेंद्रीय व्हायचं आणि किती माग लागायचं भौतिकतेच्या त्या सुखाच्या. ज्यांनी ज्यांनी त्याचा त्याग केला ते शगकर्ते झाले, युगकर्ते झाले, नवे संत झाले. आणि याच्यासाठी म्हणून शोधक दृष्टी असणं गरजेचं. व्यक्त कशातून व्हा, रेषेतून व्हा, रंगातून व्हा, कालातून व्हा, तालातून व्हा, चेहऱ्यातून व्हा, अभिनयातून व्हा, पण व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि हा व्यक्त होण्याचा महत्वाचा वसा हे खरं प्रतिभावंताचं लेणं असतं. आणि ते कल्पनाताईंकडे आहे. याबद्दल तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. याबद्दल काय पाहिजे, याबद्दल काय पाहिजे? माऊली असणं, मातृत्व असणं हे स्त्रीत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही तुमच्या संवेदनेचं जर तुम्ही मातृत्व पेरू शकत नसाल तर तुम्ही जगाचं काय संगोपन करणार? आणि म्हणून या 16 कथा तुम्ही वाचा. प्रस्तावने निमित्तानं तर मी वाचलंच. 16 कथा तुम्ही वाचा. कळेल आपल्या भोवतालच्या ज्यांना आपण अशिक्षित म्हणतोय, ज्यांना आपण अडाणी समजतोय, अशा आपल्याच महिला भगिनी काय अवस्थेत आहे, त्यांची मानसिकता काय आहे, आणि हे कुठेतरी लिहिणं जाणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला पोस्टर पैलवान कोणीतरी वाचेल आणखी 20 वर्षांनी, त्यातली एखादी कथा तरी असे वाटेल की नाही नाही ह्याच्यावर चित्रपट आलाच पाहिजे, ह्याच्यावर सिरियल आलीच पाहिजे. हे यश असतं, हे यश असतं साहित्य कृतीचं. लिहिणारा उगीच लिहित नाही. कितीही हिरालाल महानुभावांनी जरी आग्रह केला असला तरीही लिहू शकलेल्या नाहीत आणि लिहू शकतही नाही ते तुम्हाला मी सांगतो. नाहीतर माझ्या बाजूने 7-8 लिहिले असते कथा. पण मुळामध्ये पाहिजे ना. मुळा तुका म्हणे झळा आहे मूळची. प्रतिभेचा उद्भव असल्याखेरीज समाजाप्रती कळव निर्माण होत नाही आणि समाजाबद्दल कळव असल्याखेरीज माणूस लिहिता होत नाही. हा कळवा तुम्ही अखंड जतन करा आणि मला लवकरात लवकर तुमची पुढची साहित्य कृती पाहिजे. मी कथा संग्रह पाहिजे म्हणणार नाही, मी कादंबरीत असली पाहिजे म्हणणार नाही, मी कविता संग्रह असला पाहिजे म्हणणार नाही, परंतु अक्षरांमध्ये व्यक्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि आशीर्वाद देण्या इतपत पुण्यही आता कुठल्याही प्रतिभावंतामध्ये नाही हे आम्ही मान्य केलं पाहिजे. धन्यवाद. कृष्ण आणि राधा यांची रासलीला वगैरे चालायची महाभारतामध्ये. आणि त्यावेळेला कसं ते म्हणजे गंगे काठी यमुने काठी असं असायचं. कारण त्यावेळेला नद्याचे पाणी होतं, कडेलाही वाळू होती, त्याच्यामुळे त्याची रासलीला वगैरे नद्याच्या काठावर चालायची. पण ते कसं कडेला वाळू नाही, नदीत पाणी नाही, त्याच्यामुळे आताच्या सगळ्या रासलीला कुठं चालते हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे. हे तुम्हाला सगळ्या तीर्थभक्तांना चांगली कल्पना आहे. काय पण की आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात 2001 ते 2010 या 10 शैक्षणिक वर्षामध्ये एकूण 72 शिकणाऱ्या मुला मुलींच्या परीक्षेनंतर आठवड्यात आत्महत्या झाल्या. दुर्दैवाने या 72 मध्ये फक्त 20 मुले आणि बाकीच्या मुली आहेत 52. म्हणजे एकीकडे आम्ही स्त्री भ्रूणहत्या रोखा म्हणतो, मुलांना मुली मिळाल्या लग्नाला, आणि एकीकडे हातातोंडाशी आलेल्या
ग्रॅज्युएट व्हायला तर हातात मनुष्याला पूर आत्महत्या करतात. हे बातमी वाचल्यानंतर मी अस्वस्थ होईल नाही काय होईल. आणि त्यावेळेला त्या मुलांच्या मनातली जी वेदनेची तडफड आहे ती मला अस्वस्थ करायला लागली. आणि त्याच वेळेला एक अतिशय तुमचं गाजलेलं जे रासलीलेचं गीत आहे ते माझ्या कानावर येत होतं. नाच नाचुनी अतिमी दमले थकले रे नंदलाला. विषय वासना वाजे वीणा अतृप्ती दे ताला. लोभ प्रलोभन नाणी फेकी मधुरी आला गेला थकले रे नंदलाला. आणि त्या गीताचं झालेलं विडंबन जगदीश खेडूळकर यांची मनपूर्वक क्षमा मागतो. आणि बऱ्याच दिवसात हे गाणं चॅनलवर लागलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही ते ऐकलंय असं गृहीत करून. आणि मूळ गीत तुम्हाला माहिती आहे तुमच्या आठवणीत आणून देण्यासाठी. नाच नाचुनी अतिमी दमले थकले रे नंदलाला. थकले रे नंदलाला. ज्या मुला मुलींनी आत्महत्या केल्या त्यांची वेदना काय होती. वाच वाचुनी अतिमी दमले. वाच वाचुनी अतिमी दमले थकले रे शिकण्याला. थकले रे शिकण्याला. थकले रे शिकण्याला. थकले रे शिकण्याला. कॉन्व्हेंट के जी कटिसने सले. काचा कवड्या नाही शिवना पाणी नाही मामाचं गाव नाही चिंचा नाही बोर नाही कुठ नाही पोहणं नाही खेळ नाही. कॉन्व्हेंट के जी कटिसने सले. स्कॉलरचा हा शेला. कॉन्व्हेंट के 3 वर्ष झाली टाकली करून का. कॉन्व्हेंट के जी कटिसने सले. स्कॉलरचा हा शेला. ओनली स्टडी ओनली स्टडी ओनली स्टडी ओनली स्टडीची कुंडलकानी. ओनली स्टडीची कुंडलकानी. रँक जडविला भाला. पर्सेंटेजच्या शतक मना 10% पडले पाहिजेत म्हणे. पर्सेंटेजच्या शतक मनाची कंठी फासली मला. थकले रे शिकण्याला. थकले रे शिकण्याला. थकले रे शिकण्या. अब्रू झाकण्यासाठी आई वडिलांनी घेतलेल्या ओढणीने जगाला 12वीची मुलगी आत्महत्या केली. महर्षी दंडोबंद केशवकरांना काय वाटेल. सावित्रीवर राहत देशोकरा. थकले रे शिकण्या. व्हेकेशनची वाजे वीणा. व्हेकेशनची वाजे वीणा. ट्यूशन देई ताला. व्हेकेशनची वाजे वीणा. ट्यूशन देई ताला. टेस्ट एक्झाम टेस्ट एक्झाम टेस्ट एक्झाम टेस्ट एक्झामची नूपुर पाई.
टेस्ट एग्जाम थी नूपुर पाई क्रैश कोर्स करताना पॅकेजेस AIEEE नाणी फेकी AIEEE नाणी फेकी आला गेला थकले रे शिकण्या करियर भवती घेता गिरक्या लवकर चष्मा करियर भवती घेता गिरक्या लवकर चष्मा तारुण्याची साध कळेना पोगा पाठीला आला ऐन वयातच दखनांधळी ऐन वयातच दखनांधळी जीव जीवना ध्याना थकले रे शिकण्या. मित्रांनो, साहित्य हे सुशिक्षितांसाठी म्हणजे हा अर्वाचीन भ्रम आहे, हा अलीकडला भ्रम आहे. अलीकडला भ्रम आहे या शतकातून की साहित्य हे सुशिक्षितांसाठी आहे. 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत ज्यांनी ते लिहिलं तिथं मात्र शिक्षणाची अट नाही, ते निरक्षरासाठीचा अक्षरवर्म आहे. भगवंताची प्रेरणा किती प्रामाणिक आहे. सामान्य बुडतो आहे त्याला मी कसा हात देऊ शकतो, ही प्रेरणा ज्या कलावंताची राहिली, ज्या प्रतिभावंताची राहिली, ते समाजाला दिशा देऊन गेले, साहित्याला दिशा देऊन गेले. कसे पहा, कोपरगावनी खूप ऐकलं मला, किंबहुना खूप नारायण सुमंत घडण्यामध्ये कोपरगाव हे एक गाव आहे की ज्यांनी मला माझ्या अनेक कवितांना दाद देऊन दाखवलं की अरे ही चांगली कविता आहे. कसं आहे, चांगली कविता लिहिली तरी थोडा चांगला रसिक मिळाला सुद्धा नशीब असावं लागतं. कसं पहा, माझ्यासारख्या जेव्हा बीकॉम स्नातक 1978 साली बीकॉम डिस्टिंक्शन झालेला तरुण जेव्हा शेती करायसाठी उतरतो, किती मूर्खपणे, प्रचंड मूर्खपणे. बँकेचा मॅनेजर 3-3दा सांगत यायचा, अरे नुसते साड्या कागदावर आहे, तू अर्ध ते 3 महिने प्रोफेशनल पिरियड साठी परत करत होतो. मी म्हटलं तुमचे धंद्याचा हिशोब घ्यायसाठी झालंच नाही म्हणून मी बीकॉम. काय शिकायचं हे कळायला पाहिजे, कुणासाठी शिकायचं हे कळायला पाहिजे. माता पिता शिकले, कुटुंब सुविद्या आहे, भरपूर कमवणार आहे. उद्याच्या पिढीला दिशा नाही, उद्याच्या पिढीला दिशा नाही. पहा, गॅजेटेड ऑफिसर असणारे बाप आणि गॅजेटेड ऑफिसर असणाऱ्या आई आणि त्यांची अपत्यांची भविष्य, एक चिंतनाचा विषय हा. पण जेव्हा माझ्यासारखा एखादा 78 साली गावात उतरतो आणि तू संपूर्ण पाहतो विकासाची दिशा आणि दशा, आपण जे ऐकतो, पुस्तकातून वाचतो, हे कुठे खेळ, हा कुठे शेतकरी,
आम्ही जे पाहिलं चित्रपटामध्ये शेतकरी कुठे तो शेतकरी, आम्ही लोकगीतातून ऐकलं, दैवाबानी शेत माझ्या नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं. नंतर मार्केटमध्ये ते आम्ही मातमूल किमतीने विकलं. हे आता जाऊ असतं. आणि त्यामुळं अति झालं आणि हसवालं, त्या अर्थाने व्यंग उपहास या अंगाने लिहिलं गेलं. आता जे तुम्हाला मी ऐकलं ते भारुड या प्रकारातले संत साहित्यामध्ये नाथांनी जी भारुडे लिहिली, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 12 रांजण भरून उरले प्याले 12 हत्ती, आम्ही लटके ना बोलू वर्तमान खोटे. हेच वास्तव, वर्तमान खोटा. म्हणून आम्हाला त्यांचं सांगणं लटकं वाटतं, पण वर्तमान खोटा. नसे तरी संडास परंतु डिश अँटिना तेरा. डोळे पुराण 1982. डिश अँटिना बसवण्यासाठी कमीत कमी त्या काळामध्ये सोनं स्वस्त होतं का, आता सगळं 1.5 लाख तोळा नव्हतं. 12.5 ते 14,000 खर्च येतात डिश अँटिना बसवायला. ग्रामीण भागामध्ये अगदी मोठमोठे देशमुख, इनामदार, पाटील, पटवारी वगैरे डिश अँटिना. नसे तरी संडास परंतु डिश अँटिना तेरा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. पहाट झाली की अंधाराचे लक्षात येतात, आलं गाव जवळ. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. तुम्ही तर म्हणलं आपल्या भारताच्या ज्या काही उज्ज्वल परंपरा त्या तुम्हाला माहितीत का पाटील? ते म्हणजे काय परंपरा आहे की भारत हा माझा देश आहे आणि येथील उज्ज्वल आणि भव्य परंपरांचा मी प्राणपणाने जतन करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे काय परंपरा आहे? आमची परंपरा अशी म्हणजे की गळ्यातल्या सोन्याचा हिशोब तोळ्यावर. पाटलीबाईंच्या गळ्यात 12 तोळे सोनं, देशमुखीबाईंच्या गळ्यात 18 तोळे सोनं. गळ्यातल्या सोन्याचा हिशोब तोळ्यावर आणि पहाटे उठून दोघीही अंधार माळावर. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. तंत्रज्ञाने विकसित शेती रोज बातमी मोठी. तंत्रज्ञाने विकसित शेती रोज बातमी मोठी. दरवर्षाला भरून आणाला गव्हाच्या पोटी. कष्टाला घाबरती आता भाषण शिकले सारे. कष्टाला घाबरती आता भाषण शिकले सारे. पहाट होता वाहू लागते राजकारणी वारे. दिल्लीची चिंता सगळ्यांना कोण विचारी शेता. दिल्लीची चिंता सगळ्यांना कोण विचारी शेता. पक्षाच्या चिंतेत बुडाला गल्ली मधला नेता. कष्टकऱ्याला मिळे धत्तुरा कुशभूषण हो चोरा. कष्टकऱ्याला मिळे धत्तुरा कुशभूषण हो चोरा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. नसे जरी परंतु डिश अँटिना तेरा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. मित्रांनो, आजही 1947 ला स्वातंत्र्य मिळालेल्या भारतामध्ये मुंबई मधली महिला, नगर परिसरातील महिला आणि ग्राम परिसरातील महिला तिने स्वतंत्र मानसिकतेत नांदत आहेत. ती स्वतंत्र संवेदना जगत आहेत. यातील अंतर तर आपल्याला कमी करत असेल तर आदरणीय कल्पनाताईंनी पुन्हा एकदा लिहितो म्हणा तिसऱ्यांदा कसा काय व्यासपीठावर तर पहिला झाला तो प्रकाशन समारंभ झाला.
आणि आता कसं आहे की ते सेवापूर्ती हाही एक यामध्ये भाग असल्यामुळं सेवापूर्तीच्या संदर्भामध्ये वक्तव्य करण्यासाठी मी उभा आहे. आणि आमचे आदरणीय हिरालालजी आमचे चांगले मित्र आहेत. आणि मगाशी आबा तुम्ही जे म्हणत होता की काय बा तुम्ही आम्ही का नाही ते आबा नाना काका हे पद मिळवण्याच्या नादात आम्ही हात घेऊन बसलो नाकडं फोडत आपल्या नशिबात यांनी मात्र करून मग घेऊन बरोबर गोडतात राहिलं हे थोडक्यात आणि आदरणीय वहिनींना मी सांगू इच्छितो की सेवापूर्ती ही फक्त सेवा व्यवसायासाठी असते. कवी, कलावंत आणि सगळ्या व्यावसायिकांना फक्त एकमेव व्यावसायिक शेतकरी यांना कधीही सेवा निवृत्ती नसते, सेवापूर्ती नसते. हे अखंड चालणारा व्रत आहे. सातत्यानं लिहित राहिलं पाहिजे. जोपर्यंत रुग्ण मोडून पडत नाही शेतामध्ये तोपर्यंत तळ्यावरची मूठ आम्हाला थांबवता येत नाही. प्रश्न जगाच्या भुकेत असतो. शेतकरी जर पेरायचा थांबला तर जगाच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो. आणि जर प्रतिभावंत लिहायचा थांबला तर जगाच्या ओठामध्ये शब्दाचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी प्रतिभावंतांना लिहित राहिला पाहिजे आणि कृषीवलांना शेतकऱ्यांना पेरत राहिलं पाहिजे. मित्रांनो, की कसं आहे पहा, जेव्हा एखाद्या गोष्टीकडे मी व्यवसाय म्हणून पाहतो त्यावेळची आपली असणारी संवेदना आणि जेव्हा हे माझं इप्सित कार्यच आहे की हे माझं प्राक्तनच आहे असं गृहीत धरून जेव्हा मी एखादा व्यवसाय करतो त्यावेळेला किती बदल असतो का. कैवल्य हृदय रामात आज कैवल्य हृदय रानात आज गुंतला विठू कामात माझिया गुंतला विठू कामात माझिया कैवल्य हृदय रानात आज पाऊस उन्हाचा इथे संपतो भेद पाऊस उन्हाचा इथे संपतो भेद मी रोज वाचतो माझा नांगर वेद मी रोज वाचतो माझा नांगर वेद रागला सखा राबात माझिया कैवल्य हृदय रानात आज या तुषार सिंचनी सडातो श्रीरंग या तुषार सिंचनी सडातो श्रीरंग पानात गर्दतो धिम धिम थेंब मृदंग पानात गर्दतो धिम धिम थेंब मृदंग गुणगुणे विठू यंत्रात माझिया गुणगुणे विठू यंत्रात माझिया कैवल्य हृदय रानात आज हा कोण उभा पिकात
राजसधीत हा कोण उभा पिकात राजसधीत कासुनी आजना वाळवंटीची बीट कासुनी आजना वाळवंटीची बीट थांबला हरी हिरव्यात माझिया थांबला हरी हिरव्यात माझिया कैवल्य रानात आजया रानात आजया रानात मित्रांनो अनेक ग्रुप असतात तुम्हाला ज्या वेळेला पुणे फेस्टिवलला वसंत बापटांना पुरस्कार दिला होता पुणे फेस्टिवलला ज्येष्ठ साहित्यिक म्हणून मग त्यावेळेला मला ऐन वेळेला स्टेजवर सांगितलं रामदास फुटाणेंनी की सुमंत तुम्हाला लावणी सादर करायची त्याबद्दल आता वसंत बापटांचं नंतर लोकगीतातच झालं म्हणजे लावणी सादर करायची आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो की रामदास फुटाणे विठ्ठलबा म्हणून शिंदे या माणसाने मला घडवलेलं आहे लिहितं केलेलं आहे या टेलेबंदावर मला लिहायला लावलं मला ते म्हणले की नारा लावणी अशी पाहिजे की मराठीत पुरी कोणी लिहिली नाही पुढे ती लिहू शकणार नाही अशी तुला सादर करायची आणि वसंत बापटांचा ते सत्कार झाला नंतर एक दोघांची भाषणं वगैरे माझ्या हातात फक्त 1 तास वेळ होता आणि त्या वेळेला ही लावणी आलेली मित्रांनो मला पहिल्यांदा कळलं की लावण्य किती किती लावण्यवत असेल लावण्य ही किती की लावण्याला जन्म देणार सुद्धा एक लावण्य लावण्याला जन्म देणारा एक सुद्धा लावण्य आहे आणि त्या लावण्याची ही लावणी सावळ्या 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 तनुवर तुझ्या सावळ्या तनुवर तुझ्या हिरवी पैठणी सोन सळी बंद वर्गच्छट पोरे असे फुलांचे केंद तंत्रसतार उभा संभार लपे हिरव्यात फळांचा धुंद फिरकता पापनी नदर होई पेलबंद तू पाव आम्हाला आता तू पाव आम्हाला आता आमची कदर करावी जरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा ग तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा तू सांग सकाळी रंग गुलाबी नाते हशी बघून तुला अगर नजर नभाची चढते तू सांग सकाळी रंग गुलाबी भाते अशी बघून तुला नजर नभाची चढते चांदण्यात रात्री कृष्णकांती पाझरते पाहून तुला रात रुपेरी नाते उगवत्या दिसाला फुले तनुवर गंध फुलांचा गजरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा पाहतो तुला मी श्रावणात न्हाताना बिल्लोरी हिरव्या चुड्यात खळखळताना पाहतो तुला मी
श्रावणात नाताना बिल्लोरी हिरव्या चुड्यात खळखळताना घनराई मधुनी पैंगण ऋण धुनदाना अंधऱ्या मधुनी मंजुळ तू ठुमकताना ऋतू येते जाते किती ऋतू येते जाते किती तरी तुझी प्यारी मातरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा ती माय माती मी तिचा लेकरू ताना या कृष्णस्तनावर माझा हिरवा पान्हा ती माय माती मी तिचा लेकरू ताना या कृष्णस्तनावर माझा हिरवा पाना मी कुशीत जन्मलो तुझ्या हिरव्या भरदरी मी कुशीत जन्मलो तुझ्या हिरव्या भरदरी मायेची पाखर भरून आहे उरी हा तुला लाखदा असा लवून करतो मुजरा तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा माझी आई सुद्धा अशी रूपवती असती तर आम्ही सुंदर झालो. हा संकेत आहे त्यांना सांगायचं काही कारण नाही. दुसऱ्या वर्षी कसं आहे ती सन्मान कोणी पेटवणी तिथं टिकलं केलं की हे कारण वसंत डॉक्टरांनी इतकं कौतुक केलं की म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा नाही की आई हा सगळ्यात जास्त लावण्य आई मध्ये असते. मित्रांनो म्हणून मी सेवापूर्ती ह्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये ही लावणी म्हटली की जेव्हा मी तद्रूप होतो आमच्या कामाशी आमच्या सेवेशी जेव्हा तद्रूप होतो त्यावेळेला आम्हाला त्यामध्ये जे कोणी आमचं भक्तीचं दैवत असेल त्याचा दृष्टांत काहीतरी झालं. आणखीन एक मी तुम्हाला कविता ऐकवणार आहे थांबणार आहे. काय पा आता खरं सांगू का तुम्हाला सकाळी मी 8ला गाव सोडलंय पेट्रोल पंप बरं का 3 ठिकाणी थांबलो ते गॅस नाही म्हणून चहा सुद्धा साधा करतो पण त्या सुद्धा हितानं तर नुसते थाटपटावर आमची आरती केली विचार ते तुझा किती वाजता 3 वाजता चांगलं म्हणजे कॅन्टीन नुकती सुरू केली आणि प्रसिद्ध म्हणजे लांब लांब ते येतात थाटपट बरं जाऊ जातात काय करतात आपल्या तर माहिती वाई गोड बोलून साखर खाणार आपलं काय उपयोग अति ज्या ज्या वेळेला होतं त्या त्या वेळेला माणसाला हसू येतं. मग नेहमी म्हणतात की शेती हा व्यवसाय तोट्यात आहे ते माहीत असताना सुद्धा भारतातला शेतकरी शेती का म्हणा शेती हा व्यवसाय तोट्यात आहे हे माहीत असताना सुद्धा भारतातला शेतकरी शेती का करतो. मित्रांनो मी एक दिवाळीला शुभेच्छा जी लिहिली होती ही शुभेच्छा मी लिहिली होती 1972 ती तुम्हाला त्याला उत्तर दिलं की असे महापूर दुष्काळ येतील जातील असे महापूर दुष्काळ येतील जातील आम्ही काळीत राबून पिकूत सोने काळीत राबून पिकूत सोने कशाला आमच्या सांगता कपाळी दिवेला पोरा आधी दिवाळी. ज्याच्या काळजामध्ये ही निष्ठा असते की ही जमीन नाही ही माती नाही ही माय आहे आणि हिला सतत आई आमची म्हातारी झाली म्हणून आम्ही तिला नागरी बसवत नाही साडी घेतो हलकी का होईना तशी ही माय आहे हिला आम्ही उभी नाही ठेवू शकत नाही
दर चिखलातील हिरवळ आम्हाला नेसवावी लागते आणि म्हणून भारताला शेतकरी शेती करतो. पण काय नशीब बघा आमचं सुद्धा 33 कोटी दैवत, किती 33 कोटीचा दैवत, एकमेव देव आमच्या नशिबाला आला. आता एवढं बुद्धी दैवत गणपती, हातात पाश अंकुश, एवढी जगन्माता भगवती, वात्सल्याचा पुतळा, जुने तलवार खडगा, आणि त्याच्या हातात काय नाही दोन्यात कमरेवर ते पांडुरंग नेमकेच कार्यक्रम. तुला काय करायचं कर नाही तर बघ. त्यामुळे शेतकऱ्याच्या संघटनेमध्ये उभे राहले. पण असं जरी असलं तरी तो खरंच नुसता शब्द तर नाही का? नाही. फार मोठा इतिहास आहे त्यामागे की कुणब्याचा दैवत श्री विठ्ठल काय. तो म्हणतो मी पांडुरंग, पण रंग त्याचा पांढरा नाहीये. जो आमच्या मातीचा रंग तो आमच्या दैवताचा रंग असतो. मित्रांनो, दख्खनचं पठार काळ, दख्खनची दैवत काळी, शिखर शिंगणापूरचा महादेव काळा, दख्खनचा मारुती काळा, पेऱ्या चिंद्री नाही, कोकणची माती तांबडी, कोकणची दैवत तांबडी, राजस्थानची माती पांढरी, राजस्थानचा कृष्ण सुद्धा पांढरा, संगे मरमा काळा नाही ना. तेव्हा मित्रांनो, मुळामध्ये आम्ही मातृपूजक संस्कृतीचे वारसदार आहोत. जन्म दिल्या स्त्रीला आम्ही आई मानतो आणि जन्म दिल्या भूमीला आम्ही मातृभूमी मानतो. म्हणून भारतातला शेतकरी शेती करतो. तेव्हा फार जुनी एक कविता ऐकून थांबणार आहे. भरवसा असं कवितेचं नाव आहे. भरवसा. रानात राबून महागारी आल्यावर, रानात राबून महागारी आल्यावर आजा बाला सांगायचा काय. आजा म्हणजे आजोबा, आजा बाला सांगायचा काही. फेरल्याला कवा बी वाया, फेरल्याला कवा बी वाया जात नाही. आजाच्या सांगण्यानं बारावत राहिला, आजाच्या सांगण्यानं बारावत राहिला. 16 झिजला तेव्हा साहेबानं उगवून आलं. 16 झिजला तेव्हा साहेबानं उगवून आलं. तवर डोईवर सफेदी आली, पण सहाण्याची पेर सुद्धा फुलात नाही आली. आता शब्दा मला सांगतो काय, वनितीनं पेरलेलं वाया जात नाही. आता शब्दा मला सांगतो काय, वनितीला पेरलेलं वाया जात नाही. वाज्या सांगल्यानं राबत राहिलो, वनितीला पेरत राहिलो, तर वल्यातली पेर फुलात तयारी, तवर डोईवर सफेदी आली. आताच्या पोरांना सांगतो काय, आताच्या पोरांना सांगतो काय, कशाचा बाळा भरोसा नाही, फिरलेलं बोलत याचा भरोसा नाही. इतका बेभरोशीत असताना सुद्धा तुम्हाला शेत हिरवी कंच दिसतात. कारण प्रत्येक ओठाचा फुकेचा प्रश्न हा शेतकरी स्वतःचा प्रश्न समजतो. ब्रह्मचैतन्य सिद्धांत कोणासमोर? फक्त आणि फक्त शेतकरी हा एकमेव व्यावसायिक आहे की ज्याला ब्रह्मचैतन्य सिद्धांत पहिल्यांदा कळला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती व निश्चित जाणा माझा सावता माळी. म्हणून त्या निष्ठन हे पिकवत आहे. आणि त्याची कविता, पेरणाराचं हात मोठं भुकेल्या पोटी घात देतात. पेरणाराचं हात मोठं भुकेल्या पोटी घात देतात. रानामध्ये घाम टिपून पायली पेरून खंडीत देतात. रानामध्ये घाम टिपून पायली पेरून खंडी देतात. दाणा दाणा वलीस पडतो, थाटा थाटावर कणीस येतात. दाणा दाणा वलीस पडतो, थाटा थाटावर कणीस येतं. खाणाराचं नाव घेऊन शिवार पिकाला फुलून येतं. कुठल्याही दाण्यावर ब्रँडिंग नाही आमचं. खाणाराचं नाव घेऊन शिवार पिकाला फिरून येतं. दिवसभर चिमण चिवळत चोचीत दाणं टिपून जातात. रातभर चोर चिरत शेलकी कणस फुडून नेत्यात. पण नेणाराच्या गुलाम भुका कणस पाठी दुवा देतात. पण नेणाराच्या गुलाम भुका
कणसापाठीत दुवा देतात, कणसामधलं टप्पर जाणार, पेरणाराला दुवा देतात. घेणारानं न्यावं किती, घेणारानं न्यावं किती, रानचं पीक सरत नाही, पेरणाराला आभाळ देणार, भाळीचं कोणी लुटत नाही, पेरणाराला आभाळ देणार. मित्रांनो, बुद्धिमत्ताचं पहिलं जर काय कर्तव्य तर आस्तिकता, सकारात्मकता ही जास्तीत जास्त समाजामध्ये निर्माण करणं आणि तेच पुढे आपल्याला काळामध्ये अक्षर ठरलेले दिसून येतात. धन्यवाद. आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी, आज आपण कल्पनाताईंच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आणि पोस्टर पैलवान या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र जमलेले आहोत. त्याच्यासाठी माझे सर सुमंत सर, नारायण सुमंत सर आपल्याला आज लाभलेले आहेत, माझे गुरु. आणि आज त्यांनी एवढं सगळं आपल्याला ऐकवल्यानंतर मी काय 4 शब्द बोलणार, मला संकोच वाटतोय खरं तर बोलायला. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की सेवानिवृत्ती जरी म्हटलं म्हणजे हा थांबण्याचा काळ असं नसून हा नवीन इनिंगला सुरुवात करण्याचा काळ असतो. आणि तो तर आधीच 5-6 वर्ष आधी कल्पनाताईंनी सुरू केलेला आहे. आणि त्यांनी अतिशय सुंदर पुस्तक रूपी आपल्याला मेजवानी दिलेली आहे. आणि याच्या पुढे त्या अशाच म्हणजे कुठल्याही सरांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा लेख लिहू शकते, कविता करू शकते, शब्दबद्ध होऊ शकते. फक्त आपण आपले डोळे उघडे ठेवून समाजात वावरायला पाहिजे. आपलं मन संवेदनशील असलं की आपण सगळं प्रकृतीचा आस्वाद घेऊ शकतो आणि तो आपण आपल्या लेखणीद्वारे मांडू शकतो. आणि मला वाटतं हे त्या नियमित करत राहतील. आणि सरांच्याच आशीर्वादाने मी सुद्धा नेहमी लिहिते राहा असा त्यांचा मला नेहमीच आशीर्वाद असतो. त्यामुळे मी नेहमी लिहायचा प्रयत्न करते. सध्या मी हायकूकडे वळले असल्या कारणाने अजून मी सरांना माझे हायकू दाखवलेले नाहीये. आता मला खरं संधी आलेली आहे असते आलेली असल्या कारणाने, त्यामुळे मी तेवढ्या ह्याच्यात हात धुवून घ्यायचा विचार करते गंगेत. आणि मी एवढंच आता सांगू, त्यांना शुभेच्छा देते, कल्पना त्यांना शुभेच्छा देते की याच्या पुढचा त्यांचा काळ असाच चांगला भरभराटीचा जाईल आणि त्यांचे आम्हाला नवीन नवीन साहित्यिक मेजवानी वाचायला मिळेल. आणि हिरालालजींबद्दल सांगायचं तर काय, ते तर एक स्वतः शैक्षणिक संस्थाच आहेत आणि ते हळूहळू त्यांचा वटवृक्ष मला वाटतं विद्यापीठ सुद्धा होऊ शकतो. काही त्यांच्याबद्दल सांगता येत नाही ते काय करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे वहिनीचा हात आहे जे, पण आज त्यांनी वहिनींना सुद्धा समाजाकडं त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन करून त्यांनाही त्यांनी दोघंही बरोबर हातात हात घालून चालतायत हे दाखवून दिलं. आणि ते दरवेळेला सांगतात की बाळासाहेब सातबाईंनी मला म्हणजे माझ्या मिसेसना नोकरी दिली किंवा नामदार अण्णाने आम्हाला त्यांना बीएड करण्यासाठी मदत केली. पण तुमच्यात स्वतःमध्ये काहीतरी असल्याशिवाय, पोटेन्शियल असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. कोणाचा तरी हात मिळतो मदतीला, पण तुम्ही एवढी कृतज्ञता व्यक्त करतात त्यांनीच मी भरून पावलेली आहे. अशी माणसं फार कमी असतात आणि हे या दाम्पत्याला जमलेलं आहे आणि ते असेच पुढे सतत जात राहतील याची मला खात्री आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. बंधू भगिनींनो, वेळ बराच झालेला आहे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांची माफी मी मागतो. बँकेची मिटिंग असल्यामुळे मी वेळेवर काही हजर उपस्थित राहू शकलो नाही आणि 31 मार्च असल्यामुळे ती पण अर्जंट मिटिंग होती, बँकेचं क्लोजिंग होतं, तिथे जाणं गरजेचं होतं. तर तुमची प्रथम माफी मागतो. आणि ताईंना आमच्याकडे 32 वर्ष 32 इमेजिंग करा. आणि दुपारी सकाळीच आम्ही ताईंचा सत्कार मिळून समारंभ शाळेत साजरा केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि हिरालालजींनी पण ते ॲडमिट केलं ओपनली की मी जो काही आज दिसतो आहे तो फक्त ताईंमुळे आहे. त्याकरता आपण त्यांच्या काळाच्या गरजा जाणून घेतो. म्हणजे त्यांनी जेवढा त्यांचा इतिहास सांगितला की सुरुवातीचा काळ माझा कसा होता, माझी स्टोरी कशी झाली आणि मला काय काय प्रॉब्लेम आले, माझे मुले काय, नंतर सासऱ्याने माझ्यावर कसा विश्वास टाकला आणि मी कसं त्यांनी
पूर्ण लाईफ स्पॅन त्यांचा त्यांनी आम्हाला सांगितला. तो आता मी तर काही रिपीट करीत नाही, परंतु एकच गोष्ट नक्की की ते जे काही दिसत आहेत ना ते ताईमुळे त्यांचं ताईंचं बरंच मोठं श्रेय आहे, ते आपण नाकारता आपल्याला येणार नाही. आणि त्याचं कारण ताईमध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्यांनी जेव्हा सांगितलं की कधी कोणाच्या वादात त्या पडल्या नाही, कधीही आपसा त्या तू मेमे त्यांनी 32 वर्षाच्या शाळेत कोणाशी पण केली नाही. हा एक्सपिरियन्स आमच्या इथं जे बसलेले आहेत ना स्टाफ त्यांनी सांगितलं साहेब. नाही तर लेडीज म्हटल्या की काय असं तुम्हाला माहिती आहे. बरं दुसरं हिराराजीने आम्हाला त्यांचं सिक्रेट पण सांगितलं की त्यांना किती पगार आहे ते त्यांना अजूनपर्यंत माहिती नाही. कल्पना करा ह्या जगात बरं का अशी एक तरी बाई तुम्हाला दाखवून द्या की तिच्या पतीला किती पगार आहे किंवा तिचं उत्पन्न किती आहे, त्यांना त्या पत्नीला माहिती नाही. असं असतं ना मी केवळ बघा ताईंचे जे काही गुण आहेत आणि ताईंच्या गुणामुळेच बघा त्याचा सुरुवातीचा काळ. आणि मला एक सांगायला फार आनंद वाटतो की त्यांना त्यांनी मदत केली. नामदाराजी परभणी असतील, नंतर बाळासाहेब सातवे असतील, त्या सर्वांचं त्यांनी ओपनली आम्हाला सांगितलं की मी काय होतो आणि 8-10 वर्ष माझे सुरुवातीचे कसे गेले आणि सुरुवातीला मी जी काही प्रोग्रेस केली ती फक्त ताईच्या पगारावर मला संसार चालवला हे ॲडमिट केलं आणि पुढे जशी प्रोग्रेस झाली त्याचा पूर्ण इतिहास सांगितला. तर अशा या माऊली लागल्या म्हणजे आपण सर्वांनी सलाम करावा असं मला वाटतं. आणि त्यांच्या आणि जे गुण आहेत त्याचं त्यांनी निश्चित आपण सर्वांनी त्याचा प्रतिकृती त्याचं फॉलोअप घ्यावा. एकच मी ताईंना सकाळी सल्ला दिला की ताई तुम्ही आता रिटायर होऊ नका. ऑन द कॉन्ट्री आता तुम्ही इथून नवीन इनिंग स्टार्ट करा आणि तुमच्या ज्या काही कॅपॅबिलिटीज आहेत, तुमच्या जी काही कॅपॅसिटी आहे ती तुम्ही पूर्ण जी आहे तुम्ही ती एक्सप्लॉइट करू शकता. आणि त्याचा जो फायदा आहे तो इन्स्टिट्यूशनला तर होणारच आहे, परंतु आपल्या कोपरगाव तालुक्याला झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तर तुम्ही रिटायरमेंट करू आणि फॉर्च्युनेटली बरं का या वयात सुद्धा तुम्ही फिजिकली फिट आहात, मेंटली सक्षम आहात. मग हे सगळं असताना रिटायरमेंटच्या गोष्टी काही करू नका. ऑन द कॉन्ट्री आजपासून तुम्ही लॉ स्टार्ट करा आणि पुढं कसं करायचं ते बघा. आणि आता ती पण परिस्थिती नाही, पैशाची आता तुम्हाला हेरोलाजीकडे काय आता अडचण नाही. तुम्ही जे काही मागाल जितकं मागाल त्याच्यापेक्षा ते निश्चितच जास्त देतील. तुम्ही लाखात मागितले ते करोडो देतील तुम्हाला सांगतो. पण त्यांना सध्या 11 गुरु आहे, काही काढला ना नुसतं थोडा साथ देऊ फक्त हिरोलाजी आणि चक्रधर स्वामी हे 2 शब्द ऐकले. हा बरं आता तुम्ही कल्पना करा ह्या वयात बरं काय ह्या वयात तरी कोपरगाव सारख्या रथी महारथी सगळ्या असताना एवढं डेव्हलप केलं कसं हो. खरंच आपण ती केस स्टडी कोपरगावला करायला पाहिजे बापू खरं की नाही. एवढं सगळं असताना आणि यांच्याकडे काही नसताना एवढं सगळं इथं अचीव करणं ही काही साधी बाब नाही. आणि हे शक्य झालं केवळ काही तुमच्यामुळे झालं असं आम्ही मानतो. आणि मला याचा टाळायच्या गरज तुम्ही याला साथ द्याल असं मी समजतो. आणि याच्या तुमचं भगवानचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि जितकं समाजाला देता येईल तेवढं देत जावं बरं का. आणि आम्ही निश्चित देत राहू आणि आम्हाला जेव्हाही मदत लागेल तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ. आणि आम्हाला पूर्ण खात्री की तुम्ही आम्हाला कधी नाही म्हणणार नाही. आणि आताच आशीर्वाद तुम्ही आमच्या संस्थेवरही द्यावा आणि बाकीच्या लोकांना द्यावा. मला उशीर झाला त्याबद्दल माफी देतो आणि माझा मार्ग संपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेशजी पडजरी, त्याचबरोबर एस जी विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष फळेसाहेब, त्याचबरोबर या व्यासपीठावरील मान्यवर आणि सत्कारमूर्ती कल्पना हिरालाल माधव यांनी हे जे पुस्तक लिहिलेले आहे, कथा लिहिलेल्या आहेत, या कथा एका ग्रामीण जीवनाच्या अनुभूतीचा अनुभव आपल्याला देणाऱ्या अशा आहेत. आणि ग्रामीण जीवन आणि ग्रामीण जीवनामधले जे काही चटके आहेत, दारिद्र्य आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शहरामधून आणि ग्रामीण जीवनामधून वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवतात. पैलवान हीच कथा एका वेगळ्या अँगलनी त्यांनी लिहिलेली आहे की पैलवानचं पोस्टर लागतं आणि त्यानंतर त्याच्या घरातली होणारी मानसिकता, त्या मानसिकतेतून त्या पैलवानाची पुन्हा झालेली मानसिकता याचं चित्रण या कथेत केलेलं आहे.
या ज्या सगळ्या कथा आहेत या ग्रामीण पार्श्वभूमीच्या आहेत. ही पार्श्वभूमी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामीण साहित्य, मुस्लिम साहित्य, दलित साहित्य, या साहित्याचे जसे प्रवाह आहेत तसं ग्रामीण साहित्य हा एक असा प्रवाह आहे की गेल्या 1960 नंतर मराठीत जे प्रवाह निर्माण झाले त्यामध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे जोरकस असणारे प्रवाह आहेत. या प्रवाहामध्ये ही कथा असून सुद्धा या कथेची जी भाषा आहे ती भाषा पूर्णपणे आपल्याला समजणारी म्हणजे नागर अनुभूती देणारी अशा आहे. भाषेचा कुठेही अडसर आपल्याला या कथेमध्ये जाणवत नाहीये. म्हणजे आपण नगर जिल्ह्यामध्ये राहतो तर नगर जिल्ह्यामध्ये राहतो म्हणजे नगर जिल्ह्याची एक भाषा, जसं आपण म्हणतो खानदेशाची एक भाषा आहे, कोल्हापूरची एक भाषा आहे, मराठवाड्याची एक भाषा आहे, तसं पुणेच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्यांची एक भाषा आहे. परंतु ती भाषा त्या भागातला त्या काही कोसातल्या अंतराचा आत्मस्वर मांडत असते, ती त्याच्यामधून दिसत असते. आपल्याला त्यांच्या या पहिल्याच कथासंग्रहामधून या परिसरातल्या ग्रामीण जीवनातल्या अनुभूतीचा प्रत्यय येतो आणि हा प्रत्यय जो आहे तो आपल्याला वेगळी अनुभूती देतो. आणि या कथा जास्तीत जास्त विनोदी ढंगाची मांडणी करणाऱ्या अशा. विनोद हा माणसाला अनेक अंगाने जगण्याला सामर्थ्य देतो. म्हणजे पुलंच्या पासूनचा जो विनोद आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. पु ल देशपांडेंचा विनोद हा जितका आपल्याला हसवून सोडतो तेवढीच ताकद त्या विनोदामध्ये रडवून सोडण्याची आहे. हसता हसता माणसाला अंतर्मुख करून सोडण्याची ताकद ही विनोदामध्ये सुद्धा असू शकते. म्हणजे विनोद हा फक्त विनोदासाठी असू शकत नाही. विनोदाला सुद्धा अनेक प्रकारचे अंग असतात आणि ती अंग जशी विकसित होत जातात तसा तो विनोद विकसित होत गेलेला असतो. त्यांनी या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत या कथांच्या मधून जी मांडणी केलेली आहे त्यामधून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं चित्र दिसतं आहे. कुटुंब, कर्म, पाहुणी, सुखाचे शोधती या जवळजवळ 16 कथा आहेत. या 16 कथांच्या मधून त्यांनी आपले जे नाविन्यपूर्ण अनुभव आलेले आहेत ते या कथांच्या मधून मांडलेले आहेत. कथा आपल्याला एक सापडते आणि त्याचा धागा पकडून लिहिणारा लेखक लिहित असतो आणि लिहिता लिहिता लेखकाला स्वतःच्या लिहिण्याचा एक पट सापडत असतो आणि त्याच्यातून लेखक तयार होतो. हे जे सगळे मोठे लेखक आहेत ते मोठे लेखक व्यंकटेश माडगूळकर, दमा मिरासदार यांची नारायण सुमन सरांनी नावं घेतली की ज्यांनी मराठी कथा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निवेदनाच्या रूपाने पोहोचवली आणि महाराष्ट्राला ग्रामीण कथेचं कसदार अशा प्रकारचं जे रूप आहे ते लोकांच्या पर्यंत नेण्याचं काम केलं. तर ही ग्रामीण कथा जी आहे ती आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या शब्दामध्ये मांडलेली आहे आणि ही त्यांची ग्रामीण कथा पुढं त्यांनी अधिक कसदारपणे लिहायचा प्रयत्न केला आणि वाचनाच्या पातळीवर म्हणजे मराठी कथा कुठं आहे हे आपल्याला सतत पाहावं लागतं आणि मराठी कथेचं रूप आणि मराठी कथेचा आकार आणि मराठी कथा कशी विकसित होते हे बघत बघत आपली कथा जर मांडली तर ती कथा नक्कीच महाराष्ट्राच्या मुख्य धारेच्या परंपरेमध्ये जाऊन पोचते. मग तो लेखक कोणत्याही गावाचा असू दे, कोणत्याही परिसराचा असू दे, कोणत्याही भागाचा असू दे, तो आपला भूगोल, आपला प्रदेश, आपली माणसं, आपली दुःख ही मराठीच्या नकाशावर आणू शकतो आणि त्यांच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. सहकारी सगळे मित्र बंधू तुम्ही प्रेमापोटी इथे तुम्ही आलेला इथे आता सगळे स्पष्टच बोलतात आहे ना, म्हणून मी पण एक गोष्ट स्पष्ट सांगते. ज्या वेळेला मी शाळेत हजर झाले त्याच्या आधी मला एक दिवस त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये फक्त शिकवायचं काम करायचं, तुझी काय हुशारी असेल ती मुलांपुढे, कोणत्याही भाषणामध्ये पुढे यायचं नाही आणि घरात एक पुढारी आहे दुसऱ्या पुढाऱ्याची गरज नाही. तो दिवस आणि आजचा हा माझा सेवानिवृत्तीचा दिवस
मी कधीही पुढे येऊन बोललेली नाहीये, सगळ्यांना माहित असेल. त्याचं कारण स्पष्ट सांगायचं ठरलं होतं. तुम्ही सगळे इथे आले त्याबद्दल धन्यवाद.